सय्यद माय टीव्ही मराठी 24 तासवर आपलं स्वागत आहे। पंतप्रधान मुद्रा योजना महामंडळ, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांद्वारे रिझर्व्ह बँकेच्या नियमाने 10 लाखापर्यंत जमीनदाराची आवश्यकता नाही, तरी बँका 10 लाख रुपयाच्या कर्जास 2 जामीनदार आणि कर्ज घेणाऱ्याच्या नावाचे बँकेचे चेकबुक मागत आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळ, खादी उद्योग केंद्र, खादी ग्रामोद्योग महामंडळ, जिल्हा उद्योग महामंडळ अशा सर्व महामंडळांची प्रकरणे बँकेत सादर होतात, पण बँकेचे मॅनेजर आणि महामंडळाचे अधिकारी सुद्धा या प्रकारच्या अटी बेकायदेशीररित्या पूर्ण करण्यास सांगतात। आमचे समाजातील सर्व नागरिक गोरगरीब, मागास व भटक्या जमातीतील आहे, यांना बँका कर्ज मागण्यास गेल्यावर मुद्दाम कर्ज देण्यास टाळाटाळ करीत आहे आणि पोलिसांच्या धमक्या देत आहेत, तरी या कर्जदारांकडून महामंडळ आणि राष्ट्रीयकृत बँक जामीन घेत आहे। ती पद्धत बंद करा। गोरगरीब व मागास वर्गातील लोक जामीनदार आणू शकत नाही। सरकारने गरिबांसाठी इतक्या कर्ज योजना काढून त्याचा फायदा काय? गरिबाने चेकबुक व आमदार आणायचे कुठून? महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकारने जामीनदार व चेकबुकची अट रद्द करावी, अशा मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चे शहर जिल्हा उपाध्यक्ष भाऊ उद्देश कामगार संघटना, जिल्हाध्यक्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटना, जिल्हाध्यक्ष भारतीय लहुजी सेना नगर, जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव शंकरराव काते यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहे। यावेळी साहेबराव शंकर काते, वेणुबाई विठ्ठल वाने, हिराभाऊ गीते, सचिन भाऊ गीते, स्वप्नाली सचिन गीते, रंजन राधाजी सोनवणे आदी मोठ्या भारतीय जनता पार्टी। माझं नाव साहेबराव शंकर काते, राहणार लालटाकी भारसकर कॉलनी अहमदनगर। मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचा शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे। बहुउद्देशीय कामगार संघटना नगर जिल्हा कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे। साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ विकास युवक संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे। भारतीय लहुजी सेना नगर जिल्हा संपर्क प्रमुख ह्या संघटनेवर मी काम करतोय। आज बऱ्याच वर्षापासून आमच्या ज्या गोरगरीब जनतेला, मागासवर्गीय इतर मागासवर्गीय जनतेला जे महामंडळ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असू, महात्मा फुले विकास महामंडळ असू, ओबीसी विकास महामंडळ असू, पंतप्रधान मुद्रा योजना महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र महामंडळ, ओबीसी महामंडळ, वसंतराव विकास महामंडळ व सर्व महामंडळ सरकारी महामंडळ, हे महामंडळाच्या लोकांनी अधिकारी, मॅनेजर आणि राज्य सरकार अधिकारी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज ह्या कलेक्टर ऑफिस समोर आम्ही निवेदन दिलेलं आहे। नायब तहसीलदार बेरड साहेब गृह खाते यांना शिष्टमंडळ, आमच्या महिला, आमचे सर्व कार्यकर्ते त्यांना शिष्टमंडळ ह्या नात्याने गेलो आणि त्यांना निवेदन दिलं, त्यांना सविस्तर हकीकत सांगितली। साहेब, महामंडळाचं कर्ज प्रकरण याला शासन जबाबदार आहे, कारण की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले सर्व महामंडळ त्यांच्या मार्फत बँकामध्ये प्रकरणं जातात। मौलाना आझाद महामंडळ त्यांच्या मार्फत बँकामध्ये प्रकरणं जातात, परंतु बँकेचे अधिकारी, मॅनेजर हे आमच्या मागासवर्गीय माता बहिणी, गोरगरीब जनता यांना कर्ज देत नाहीत। महामंडळामार्फत सरकारने, राज्य सरकार, केंद्र सरकारने इतक्या काही फॅसिलिटी काढलेल्या आहेत
की बिगर जामीनचं बिगर तारणचं कर्ज द्या 10 लाखापर्यंत, 1 लाखापासून तर 10 लाखापर्यंत बिगर जामीनचं तारण, जामीन घ्यायचा नाही असं सरकारचा आदेश आहे. परंतु लीड बँक आणि हे जी महामंडळाचे अधिकारी, मॅनेजर, त्यांचे पदाधिकारी हे जी जाणून बुजून त्रास देतात, बेकायदेशीर वागतात आणि जामीन मागतात. लाभार्थ्याचं जर कर्ज असन, महामंडळामार्फत जर बँकेत गेलेलं असन तर मॅनेजर लोक त्रास देतात, 2 जामीन मागतात, जामीनदाराला एक 7/12वाला मागतात. 7/12वर बोजा उतरून आणा. तहसीलदार किंवा तलाठी साहेबांचा त्याच्यावर सही शिक्का पाहिजे, बोजा पाहिजे, किंवा पगार स्लिपवाला असेल तर त्या अधिकाऱ्यांबरोबर त्यांना पाठवा जामीनदाराला आणि त्यांच्याकडून हमीपत्र घेऊन या. साहेब असं काही होणार नाही. आणि ज्याचं कर्ज प्रकरण त्याला चेकबुक मागतात. हे हम करो कायदा बेकायदेशीर वागतात अधिकारी, महामंडळाचे अधिकारी, त्यांच्या मार्फत बँकात प्रकरण जातात. परंतु बँकेचे लोक हे अशी आट करतात की हे आम्हाला हे जामीन द्या. साहेब आमचे गोरगरीब, मागासवर्गीय, इतर समाजाचे लोक, भटक्या समाजाचे लोक यांना जामीन मिळू शकत नाही, जामीनदार जामीन होऊ शकत नाही. अशा जर अटी ते मागितल्या तर बोजा चढवा, पगार स्लिपवर लिखी द्या, असं होऊ शकत नाही. चेकबुक द्या तरच तुमचं कर्ज प्रकरण करू, नाही तर तुम्हाला काय करायचं ते करून घ्या. सरकारने हे मोफत 10 लाखापर्यंत गोरगरिबाला महामंडळामार्फत कर्ज द्यायचं जाहीर केलेलं आहे, आदेश आहे, जाहीर आहे याचा. परंतु जाणून बुजून महामंडळाचे सुद्धा लोक, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले आणि इतर सर्व महामंडळाचे अधिकारी, मॅनेजर जाणून बुजून त्रास देतात. कर्ज मंजूर झालं एकूण तिकून गोरगरिबाचं वर्षभर लागतात. जाणून बुजून बँकाही त्रास देतात, महामंडळाचे लोक त्रास देतात. परंतु महामंडळाचे लोक 2-2 जामीन मागतात, चेकबुक मागतात. हे लोक देणार कुठून? आमचे सर्व गोरगरीब मजुरी करून खाणारे लोक, धंदा उद्योग करून धुण्या भांड्याचं काम करतात. आमच्या माता बहिणी, आमचे सर्व युवक कार्यकर्ते आणि सर्व आमच्या माता बहिणी आणि बंधू हे सर्व गरीब लोक आहेत. यांना काही नोकरी पाणी नाही, काही नाही. हे फक्त केवळ गोरगरीब लोक मोलमजुरी करून त्यांचं जीवन गुजरतात. म्हणून हे सरकारने सर्व काही फॅसिलिटी काढल्या, सर्व काही केंद्र सरकारने काढले, राज्य सरकारने काढले. परंतु महामंडळाचे लोक त्रास देतात. आणि बँकेत गेलं म्हणजे बँकेचे अधिकारी, मॅनेजर लोक काय म्हणतात, व्हा बाहेर, नाही तर तुम्हाला जेलमध्ये टाकीन, पोलीस कंप्लेंट करीन, असं दम देतात. आमचे लोक भेऊन बाहेर पडतात, काही बी आरोप घेतात बँकेचे लोक. आणि जामीन हे रद्द करा. आम्ही भारताच्या पंतप्रधानाला बी विनंती करतो की जामीन, नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतो की हे जामीन, हमीपत्र हे रद्द करा, हे चेकबुक रद्द करा. गोरगरिबाला 10 लाखापर्यंत मोफत कर्ज तुम्ही सरकारने, केंद्र सरकारने जारमध्ये सांगितलेलं आहे. परंतु हे बँकेचे अधिकारी त्रास देतात, महामंडळाचे मॅनेजर अधिकारी त्रास देतात. हे बंद करा आणि गोरगरिबाला कायदेशीर कर्ज द्या. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बाबासाहेब आंबेडकर, जय लहुजी वस्ताद, जय अण्णाभाऊ साठे. याच्यामध्ये आज ह्या कलेक्टर ऑफिसच्या आवारामध्ये आम्ही उभा आहोत. आमचे सर्व कार्यकर्ते, माता बहिणी, आम्ही ह्या निवेदनाद्वारे उल्लेख केलेला आहे की हे जामीन, हे चेकबुक लाभार्थ्याचं हे जर बंद नाही झालं, सरकारला विनंती करतो, पंतप्रधानाला विनंती करतो, मुख्यमंत्र्याला विनंती करतोय की कायद्याने हे जामीन आमचे गोरगरीब लोक, जनता देऊ शकत नाही. म्हणून ह्या ठिकाणी कलेक्टर साहेबाला निवेदन देण्याकरता ह्या ठिकाणी आलेलो आहोत. जर इथून पुढं जर महामंडळाने किंवा बँकेनी जामीन घ्यायची पद्धत चालू केली, चेकबुक घ्यायची पद्धत लाभार्थ्याकडून चालू केली, तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि प्रत्येक याच्यामध्ये, शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मंत्रालयापर्यंत आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. उपोषण, मोर्चे, रस्ता रोक आंदोलन हे आम्ही सर्व लोक घेऊन मंत्रालय आझाद मैदानवर
त्या ठिकाणी येऊन तिथं आंदोलन, मोर्चे आणि उपोषणला बसणार आणि प्रत्येक जिल्ह्यामधले, प्रत्येक ग्रामीण भागामधले, तालुक्यामधले लोक घेऊन सर्व समाज, आमचा मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय सर्व समाज घेऊन मुंबईला मंत्रालयावर मोर्चा, धडक मोर्चा आणि आझाद मैदानवर आम्ही उपोषण, रस्ता रोको आंदोलन मुंबईमध्ये करणार आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा करणार. एवढं मी सरकारला हात जोडून कळकळीची विनंती करतोय की पंतप्रधानांनी ताबडतोब निर्णय घ्यावा. पंतप्रधानांना मी आता फॅक्सनी पाठवलंय निवेदन आणि मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, केंद्रीय मंत्र्यांना आणि समाज कल्याण मंत्र्यांना सर्वांना मी फॅक्सनी रजिस्टर करून पोस्टामध्ये टाकून दिलेत निवेदन आणि हे पोस्ट करण्यासाठी आम्ही हे पाठवू दिलेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी बी आम्हाला विचारात घ्यावा. मुख्यमंत्र्याला विनंती केली. मुख्यमंत्री शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, समाज कल्याण मंत्री, पालकमंत्री, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील यांना बी निवेदन दिले. त्यांना सुद्धा विनंती केली आणि हात जोडून कळकळीची विनंती करतो की हे जामीन आणि हे 7/12 आणि हे चेकबुक हे रद्द करा. कायद्याने हे बरोबर नाही, बेकायदेशीर वागू नका. सरकारला सांगतो, नाही तर तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करीन. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.